चढतो कालवरी, खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. आत्म्यांच्या नावे आमेन. पवित्र क्रूसाची वाट. सुरुवातीची प्रार्थना. हे येशू ख्रिस्ता माझ्या देवा, मी पाप करून स्वर्गाचे सुख गमावले आणि नरकाच्या शाश्वत दंडास पात्र ठरलो, तरी तू आपल्या अनंत दयेने मजसाठी मानव झालास. सर्व आयुष्यभर मजसाठी असंख्य दुःखे सोसलीस. मज करिता क्रूसावर मरण पावलास. मला माझ्या पापांची क्षमा केलीस आणि स्वर्गात जाण्याचा मार्ग प्रदीप्त करून तू मजवर अनंत प्रीती केलीस. ती आता मी या क्रूसाच्या वाटेची भक्ती करीत असताना माझ्या ध्यानात आणीन. मज कडून घडलेल्या पापांबद्दल खरा पश्चाताप व ती पुन्हा न करण्याचा दृढ निर्धार तू माझ्या मनात निर्माण कर. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजचे भाकर आज मला दे, आणि जसे आम्ही आमच्या प्रकरणाला क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि मला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. स्त्रियांमध्ये तू धन्य, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. स्त्रियांमध्ये तू धन्य, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. स्त्रियांमध्ये तू धन्य, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो. समी बागेत प्रवेश केला. रात्र वैऱ्याची आहे. तुम्ही मोहात पडू नये म्हणून अखंड जागृत राहून प्रार्थना करा. व तो पुढे जाऊन गुडघे टेकून प्रार्थना करू लागला. बापा, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण माझ्या नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तुमच्याने माझ्या बरोबर एक तासही जागे राहत नाहीत काय? तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहून प्रार्थना करा. आणि तो गुडघे टेकून प्रार्थना करू लागला. येशू बरोबर प्रार्थनेत व त्याच्या दुःख सहनात सहभागी होतानाही आपणही आपले दुःख, यातना, वेदना, क्लेश, अपमान त्याच्याकडे आणूया. शास्त्री परोशी येशूचे वैरी, टपले येशूच्या जीवावरी. धरिले तयाला अंधकारी, उभे केले पिलाता समोरी. खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. येशूला पिलाता समोर उभे करतात. हे शिष्टा, आम्ही तुला बोलतो, तुझी उत्तम तुझी स्तुती करीतो. त्याला माझ्याकडून घेऊन जा व तुमच्या नियमाप्रमाणे त्याचा न्याय करा. आम्हाला कुणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही. तू यहूदांचा राजा आहेस काय?
हे तुम्ही सांगताय की तुम्हाला माझ्याविषयी कुणी सांगितले? मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व तर तू राजा आहेस काय? मी राजा ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. सत्य काय आहे याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही, पण वल्लांडण सणात तुमच्यासाठी एका माणसाला सोडवावे अशी तुमची रीत आहे. म्हणून मी तुमच्यासाठी यहुदांचा राजाला सोडवावे अशी तुमची इच्छा आहे काय? ह्याला सोडू नका, त्या बारब्बाला सोडा. मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो. तुम्हीच त्याला न्याय व कुर्सी खेळा. तुम्ही या माणसाला जाऊ दिले तर तुम्ही कैसराचे मित्र नाही. जो माणूस आपणास राजा समजतो तो कैसराला आव्हान देतो. हा तुमचा राजा? त्याची वाट लावा, त्याला क्रुसी खेळा. मी तुमच्या राजाला वधस्तंभी खिळावे काय? कैसराशिवाय आम्हाला दुसरा राजा नाही. त्याला क्रुसी खेळा, क्रुसी खेळा. या माणसाच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे. त्याचे रक्त आम्हावर व आमच्या मुलांवर असो. त्या दिवशी माणसाने निरातुरा राजकीय व धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप केला. समाजातील विकृत गोष्टीला प्राधान्य दिले. चिंतन. हे येशू, आम्हीही बऱ्याचदा आमच्या जबाबदाऱ्या झटकून मोकळे होतो. आम्हाला वेळ नाही, इतर अनेक कामे आहेत, आम्हाला शक्य होणार नाही अशा विविध सबबी आम्ही पुढे करतो. आमच्या धर्मग्रामाच्या गाव परिवाराच्या कल्याणासाठी व तुझ्या गौरवासाठी रक्ताचे पाणी करण्याऐवजी आम्ही पातळी बचाव वृत्ती धारण करतो. समाजातील समस्या, आमच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे सत्य ठाऊक असूनही आम्ही पिलाताप्रमाणे बघायची भूमिका घेतो. म्हणून आम्हाला क्षमा कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. सर्व भावी वसन जांभळे अंगावरी राजदंड दिला त्याच्या करी. मुकुट काटेरी डोक्यावरी फटके मारिती पाठीवरी. खांदी घेऊन क्रूसवारी येशू चढतो कालवरी. येशूने त्याचा वधस्तंभ उचलला. आम्हाला आमचा क्रूस व्हायचा आहे. आपला क्रूस येशू सारखा लाकडांनी बनवलेला नाही, पण दुःख, वेदना, समस्या, आजारपण, व्यसन यांनी युक्त असलेला आमचा क्रूस. आम्ही वाहत असलेली ही क्रूस कुणालाही दिसणार नाही. ती दृश्य घटना नाही. मानसिक तणाव, वेदना, दुःख हे वेदनादायी क्रूस आहेत आणि ह्यासाठी आपल्या संमती असंमतीचा प्रश्नच येत नाही. व्यसनाधीन, संशयास्पद माणसांबरोबर राहणे हा क्लेशदायी क्रूस आहे. अशा क्रूसाचा स्वीकार करावयास एकच मार्ग आहे. ती एकमेव गोष्ट म्हणजे प्रेम. प्रेमाशिवाय त्याग म्हणजे फार मोठे ओझे. हे प्रभू, आमचा क्रूस वाहण्यास आम्हाला मदत कर. विशेष करून जेव्हा जीवन जगणे आम्हाला कष्टदायी व क्लेशमय वाटत असेल, जेव्हा आम्ही असहाय्य, आजाराने त्रस्त असू,
जेव्हा अन्याय व अत्याचाराला आम्ही सामोरे जात असू तेव्हा हे ख्रिस्ता आमच्या बरोबर राहा. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. खांदी घेऊन क्रूस भारी येशू चढतो कालवरी. चालता घेऊनी क्रूस भार प्रभू येशू पडे वाटेवर. फटके हानी ती देहावर पुन्हा देती क्रूस खांद्यावर. येशू पहिल्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता मी तुला बसतो, तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करीतो. आपल्या पवित्र क्रूसाने सर्व जगाचे तारण केले. मला सारे काही अंधुकसे दिसत आहे. मला वाटते मला भोळ येते. मी पडणार बहुतेक. अरे मी पडलो. अरे हा लबाड आहे, ढोंग करतो. अरे उठ, स्वतःला राजा म्हणतोस का? क्रूसधारी राजा. हा 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 हा. येशूने आपल्या खांद्यावर क्रूसाचे ओझे घेतले खरे, परंतु लवकरच ते ओझे त्याला जड वाटू लागले. त्यातच चापकांच्या फटक्यांनी व काटेरी मुकुटाने त्याचा रक्तस्राव झालेला होता. अखेरच्या भोजनानंतर अन्नाचा एक कणही त्याच्या पोटात गेलेला नव्हता. शिवाय ज्या लोकांना त्याने मदत केली, शिक्षण दिले, तेच लोक त्याच्या विरुद्ध घोषणा देत असल्याचे पाहून येशूला भोवळ आली. तो क्रूसाच्या भाराखाली पडला. चिंतन. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू लवकरच त्यांच्या लक्षात येते की आपल्याला पाहिजे तसे सहकार्य मिळत नाही. आपण कितीही कार्य केले तरी आपल्यावर टीकाच होते. थोडीशी चूक झाली की आपल्याला नको ते शब्द ऐकावे लागतात. मग आमचे सेवक नेते निरावस्थेच्या भाराखाली पडतात. हे प्रभू, बऱ्याचदा आम्ही आमच्या असहकार्य वृत्तीने आमच्या सेवक नेत्यांच्या खांद्यावरील ओझे व मनावरील दडपण वाढवले आहे. म्हणून आम्हाला क्षमा कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, खांद्यावरी क्रूस घेतलेला चेहरा रक्ताने माखलेला असा पुत्र आईने पाहिला. दुःख किती तिच्या हृदयाला. चौथे स्थान. येशू आपल्या आईला भेटतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो, तुझे उपकार मानतो आणि तुझी स्तुती करीतो. आई, माझी आई, देवाच्या इच्छेनुसार वागणारी माझी प्रिय माता. आज ती किती दुःखी आहे, पण मी तिच्यासाठी काहीच करू शकत नाही. माझा येशू, जगाचा उद्धारक, तारणारा देवपित्या, आज माझा लाडका कोणत्या प्रकारच्या मरणाला सामोरे जात आहे? कुणासाठी? जगाच्या कल्याणासाठीच नाही का? ही भेट वेदनादायी होती. ह्या भेटीमध्ये त्या दोन हृदयात वेदना होत्या. येशूच्या हृदयात वेदना होत्या कारण आपल्याला सोसाव्या लागणाऱ्या मरणप्राय अमानुष यातनांचा त्रास आपल्या आईला होत असल्याची जाणीव त्याला आहे. येशूला होणाऱ्या शारीरिक यातनेमुळे तो दुःखी आहे का? त्याला त्याची मुळी पर्वाच नाही. तो आपल्या आईबद्दल कळवळतो. आपल्या आईला होणाऱ्या वेदनेची कल्पना येताच तो अधिक दुःखी होतो. चिंतन. खरं पाहिलं तर मारियेच्या डोक्यावर
तीक्ष्ण टोकांचा मुकुट अथवा खांद्यावर भारी वजनाचा क्रूस नव्हता. पण येशूच्या दुःखाची कल्पना येऊन ती विव्हळते. तिला वाटते, माझ्या बाळाचे दुःख मला वाहता आले असते व त्याला मला शांतीत ठेवता आले असते तर किती बरे झाले असते. दुसऱ्याचा दुःखाचा विचार करणारे हेच असते खरे प्रेम. दोन व्यक्ती दुःखात आहेत कारण ते एकमेकांचा विचार करीत आहेत. या दुःखात असूनही मरियेची भेट येशूला सुखदायी वाटते. आपल्यापैकी किती पालकांचे दुःख मरियेसारखे असते. कॅन्सर, एड्स किंवा असाध्य आजाराने व्याधिग्रस्त झालेल्या आपल्या मुलांच्या वेदना पाहण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही. तेव्हा आपले दुःख मरियेप्रमाणे असते. हे प्रभू आम्हावर दया कर. ख्रिस्त भारी थकुनिया गेला, पाऊल उचलेनात आला. धरिती शिपाई सिरेनीला, खांद्यावरी क्रूस त्याच्या दिला. 5वे स्थान, सिमोन सिरेनेकर येशूला क्रूस वाहण्यास मदत करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो आणि तुझी स्तुती करीतो, कारण तो आपल्या पवित्र क्रूसाने सर्व जगाचे तारण केले आहे. अरे, हा तर फार थकलेला आहे. कालवरीच्या टेकडीवर जाईपर्यंत हा मरून जाईल. अरे, याला क्रूसावर जिवंतपणे खेळलेच पाहिजे. याचा मृत्यू वधस्तंभावर व्हायलाच हवा. शेतातून येणाऱ्या सिरेनेकरला ते बोलावतात. अरे इकडे, हा क्रूस वाहण्यासाठी याला मदत कर. मी नाही, इतका बारीक क्रूस मी कसा वाहू? क्रूसाच्या भाराने ज्यावेळी ख्रिस्ताची वेदनेने भरलेल्या दृष्टीकडे त्याचे लक्ष जाते व तो मी चुकलो प्रभू, मला क्षमा कर. तुझा क्रूस वाहण्यास मी तयार आहे. क्रूसाच्या भाराने येशूची शक्ती हीन झालेली होती. त्याचे हातपाय गळून लागलेले होते. मातीच्या दर्शनाने तो कासावीस झालेला होता. दुःखाच्या, आजाराच्या, अडचणीच्या, भिकारीच्या, एकाकीपणाच्या, व्यसनाच्या व दारिद्र्याच्या क्रूसाचा भार पेलण्याचा प्रयत्न करणारे बांधव एकीकडे तर दुसरीकडे निस्वार्थ भावनेने, समर्पित वृत्तीने स्वतःची दुःखे व समस्या बाजूला ठेवून इतरांच्या मदतीला धावणारे सेवाभावी कार्यकर्तेही आहेत. रुमाल घेऊन ये सामोरी, वेरोनिका बाई वाटेवरी. मुख येशूचे पुसुनी परी, दुःख तयाचे हालके करी. 6वे स्थान, वेरोनिका येशूचा चेहरा पुसते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो आणि तुझी स्तुती करीतो, कारण तो आपल्या पवित्र क्रूसाने सर्व जगाचे तारण केले आहेस. अरे, हा कोण चालला आहे आणि त्याच्या खांद्यावर हा इतका मोठा क्रूस? अरे, हा तर नाझरेतकर येशू. पहा, याचा चेहरा धुळीने व रक्ताने विकृत झाला आहे. मी जाऊन त्याचा चेहरा पुसेल. गर्दीतून वाट काढत ती पुढे जाते. अरे बाई, कुठे चालली? बाई, बाजूला हो, पुढे जाऊ नकोस. मात्र वेरोनिका गर्दीतून वाट काढत पुढे जाते व येशूचा चेहरा ममतेने पुसते. तिला बक्षीस म्हणून येशू आपल्या चेहऱ्याचा ठसा तिच्या रुमालावर उमटवितो.
क्रूस तुम्ही त्याच्या खांद्यावरी. निर्दयी व निर्दयी तुम्ही सारे निर्दयी, निर्दयी व निर्दयी तुम्ही सारे निर्दयी, का दिला तयाचा क्रूस खांद्यावरी, काळे कातयाला वरी डोंगरी. ख्रिस्त मुख पाहिले रक्तानी भरलेले, हृदय माझे पाटले, धावुनी आम्ही गेले, मुख त्याचे पुसले, सुख त्याच गाहले, मुख उमटविले रुमालावरी. खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. येशूचे गेले रक्त वाहुनी, जखमायेती त्याच्या दुखुनी. क्रूसाचा भार होता वजनी, पुन्हा पडे खालती दमुनी. 7वे स्थान. येशू दुसऱ्यांना क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, मी तुला बसतो, तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करीतो. केले आहे. माझ्या घशाला कोरड पडली आहे, पाऊलही जड झाले आहे, माझ्या डोक्याला काटे टोचत आहे. माझे पुढे काय होणार मला काहीच कळत नाही. मी अगदी गळून गेलो आहे. अरे उठ डोंग्या, पुन्हा पडतोस काय? तुला कालवरीच्या टेकडीपर्यंत जायचे हे विसरू नको. होय, मला उठलंच पाहिजे. जगाच्या तारणासाठी मला कालवरीची वाट व क्रूसावरील मृत्यू त्याला सामोरे गेलंच पाहिजे. लोळागोळा झालेला येशू, अंगात त्राण नसलेला येशू तसाच उठून पुढे जाऊ लागतो. मात्र त्या निर्दयी शिपायांना काहीच वाटत नाही. खाली पडणे हा मानवी धर्म आहे. पडणं म्हणजे मानव होणे, उठणं म्हणजे महामानव होण्यास प्रारंभ करणे. पडल्याशिवाय उगवत नाही. उगवणं म्हणजे नवीन जन्म घेणे. आपली मुळे जमिनीत खोलवर उतरून घेणे. क्रूसाच्या भाराने दुसऱ्यांदा जमिनीवर कोसळलेला प्रभू जमिनीचा आधार घेतो. आपले पाय धरणी मातेच्या कुशीत भरभक्कमपणे रोवून घेऊन ह्याच धरणीचा आधार घेऊन आपला वजनी क्रूसासह पुन्हा उभा राहण्याचा तो प्रयत्न करतो. जीवनातील कठोर प्रसंगावर तो मात करतो. माझ्या पती देवाला मूठ माती दिली गेली. मला वाटलं होतं की माझ्या जीवनात माती कालवली जाणार. मला ऐकून माहीत होते की विधवा म्हणून मी कधी पुढे सरसावले तर दुसऱ्याच्या मंगल कार्यात माती कालवण्यासारखे होईल. त्यांना अपशकुन लागेल.
देवळा रावळात मला मागे कुठेतरी कोपऱ्यातच बसावं लागेल. माझ्या जीवनाची माती होईल याची भीती मला होती, पण मातीचं सोनं करण्याची किमया तुझ्या त्या उठण्यात होती. पाहुनी प्रभू रायाला कष्टी स्त्रिया शोकाने अश्रू गाळीते. येशू म्हणे नका मजसाठी रडा आपुल्या हो मुलांसाठी. येरुशलेमच्या स्त्रियांचे सांत्वन करतो. हे ख्रिस्ता मी तुला बसतो आणि तुझी स्तुती करीतो, कारण तू आपल्या पैतपसाने सर्व जगाचे कारण केले आहेस. या सज्जन माणसाची काही दशा केली यांनी की ते हालहाल करतात. ते त्याचे काय वाईट केलं त्याने. अरे बाजूला व्हा, कुठे चालल्यात तुम्ही. राणी आमची किती बरे केले, आम्ही पुढे यावे म्हणून यांनी किती कष्ट केले, तरी याला ही शिक्षा का का का. जेरुसलेमच्या कन्यानो, माझ्याकरिता तुम्ही रडू नका, तर स्वतःकरिता व तुमच्या मुलाबाळांकरिता रडा. जेरुसलेममधील अनेक भक्तिमान स्त्रिया येशूबरोबर चांगल्या होत्या. नाना अवस्थेत असलेल्या स्त्रियांचा समावेश त्यात होता. सदवा होत्या, विधवा होत्या, सातपुती होत्या, बिनपुती होत्या, मनानं आपल्या होत्या, प्रबला होत्या, विचाराने पुरोगामी होत्या, प्रतिगामी होत्या. पण साऱ्यांचं लक्ष होतं मरीच्या त्या निरपराध चित्रावर. त्यानं काहीच गुन्हा केला नव्हता याची पूर्ण कल्पना त्यांना होती. उपकारकर्त्यावर नाहक शिक्षा लागली जात होती म्हणून विवळत होत्या, त्या शोक करीत होत्या. ख्रिस्ता येशूचे शब्द त्यांच्या कानी आले. जेरुसलेमच्या कन्यांनो, माझ्याकरिता तुम्ही रडू नका, तर स्वतःकरिता व तुमच्या मुलाबाळांकरिता रडा. चिंतन. प्रभूजी तुझ्या कष्टाने व्याकुळ होऊन येरुशलेम मधील स्त्रिया हुंदके देत रडत होत्या. आजही आम्ही स्त्रिया रडत आहोत अनेक कारणांसाठी. 21व्या शतकातही अनेक बाबतीत स्त्रियांनी मजल मारूनही पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांना दुय्यम दर्जाने वागविण्याचा प्रयत्न होत आहे. अनेक ठिकाणी निरपराध स्त्रियांवर पाशवी बलात्कार होत आहेत. हुंड्यांसाठी स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. कुटुंबाचा भार स्त्रियांनीच वहावा अशीही काही ठिकाणी मानसिकता आहे. कुटुंबात मुलगी व मुलगा हा भेदभाव आजही होत आहे. मात्र तू आम्हाला आजही हेच सांगत आहेस. स्त्रियांच्या ह्या स्थितीला बहुतांशी प्रमाणात आम्ही स्त्रियाच कारणीभूत आहोत. ह्या सत्यावर चिंतन करून आम्ही आमची मानसिकता बदलावी म्हणून तुझी कृपा आम्हाला दे. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. आले वदस्थळ हे जवळ, अंगात ना परी राही बळ. ख्रिस्त पुन्हा जाऊन या तोल, पडे खाली तिसरी ही वेळ. येशू तिसऱ्यांदा क्रुसाखाली पडतो. हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो, तुझी स्तुती करीतो, कारण तो आपल्या पैतपसाने सर्व जगाचे. माझा घसा खूपच सुकलाय, माझ्या अंगात थोडीही ताकद नाही. खरेच मी आता चालू शकत नाही. हा वेदनादायी चापकांचा मार, काटेरी मुकुट, वजनी क्रुसाचा भार सहन करणे आता मला जड जात आहे. पहा, मी पुन्हा पडत आहे. अरे उठ, इथेच मरणार का. अरे तुला काल्वरीच्या टेकडीवरील क्रुसाच्या मरणाला सामोरे जायचे. याची यथायोग कारवाई व्हावी.
अशी आम्हाला आज्ञा आहे. चिंतन. देवात 3 जण आहेत हे माणसाच्या मनावर बिंबवण्यासाठी प्रभू ख्रिस्ताने अनेक वेळेला लोकांना प्रबोधन केले. याच त्रैत्यातील दुसरी व्यक्ती प्रभू ख्रिस्त मानव होऊन आम्हामध्ये येऊन राहिला. मानवाच्या वेदनेशी तो पूर्णतः समरूप झाला. वदस्थळी येताशी पायानी वस्त्र काढिले त्याचे ओढोनी घाय त्याचे उघडे होऊनी रक्ताच्या जाती धारा गळुनी सर्व जगाचे दान केले आहे. आली टेकडी. आता काढा त्याचे कपडे. लोकांना कळू दे वस्त्राशिवाय असलेले यहूदाचा राजा. माझ्या देवा माझा त्याग सुद्धा केला. पित्या, माझ्या अंगावरचे कपडेही ते काढत आहेत. लाज झाकण्यापुरताही आता माझ्याकडे कपडे नाहीत. काय रे माझी ही अवस्था. तरीही देवा तुझ्याच इच्छेप्रमाणे हो. अरे जरा लवकर, वेळ होत आहे. मरियेने आपल्या हाताने शिवलेला पायगोळ झगा घालूनच येशूने आपल्या प्रेषितीय कार्याला सुरुवात केली होती. त्या झग्याला एका मायेचा दैवी स्पर्श होता. काल्वरीची वाट चालताना हा झगा रक्ताने माखलेला होता. क्रूसा ठेवून या भूमीवरी ख्रिस्ता खिळले तयावरी क्रूस उभा केला कालवरी टांगे ख्रिस्त राया आधांतरी. 11वे स्थान येशूला कृतावर खेळता. हे खेळता आम्ही तुला बघतो, तुझी स्तुती करीतो. ख्रिस्ती मनुष्य कोणाला म्हणावे. आयुष्यभर जो दुसऱ्यासाठी जगला, झिजला, संपला आणि शेवटी क्रुसावर खेळला गेला, त्या दिव्य पुरुषाचे अनुयायी म्हणजे ख्रिस्ती. आपण सर्व ख्रिस्ती असणे म्हणजे चंदनाप्रमाणे झिजणे, मेणबत्तीप्रमाणे जळणे, फक्त मित्रांसाठी नव्हे तर शत्रूंसाठी सुद्धा. भाविक हो, ख्रिस्ती असणे फारच कठीण वाटते ना. हे आहेच ते अवघड. क्रुसावरील मरण काही तितकेसे सोपे नाही. मग या निरापराध माणसाने कुणासाठी ही क्रुसावरील मरण पत्करले. पहा तर 2000 वर्षापूर्वीचे काल्वरीचे दृश्य. रक्तहीन केलेला, रक्ताने माखलेला, चापकाच्या फटक्याने छिन्न विछिन्न झालेला येशूचा देह क्रुसाच्या खाटीवर पुताना झोपविण्यात आला. याचा झगा खूप सुंदर आहे. तुम्ही मला हा देऊन टाका. आपण चिठ्ठ्या टाकूनच पाहूया. हा झगा कोणाला मिळतो तो. हा मला मिळाला. आता तो माझा झाला. हे प्रभू, आमच्याही कुटुंबात अनेक जणांना विविधतेच्या क्रूसावर खेळण्यात आले आहे. वृद्धावस्थेमुळे एकपणाच्या क्रूसावर असलेले आमचे ज्येष्ठ बांधव पक्षघात, कॅन्सर, वेळेसारख्या आजाराने कायमचे बिछाण्याला खेळले गेले. ऋण, नातलग, मतिबंध, अपंग, विकलांग, मुले पालकांच्या अस्तव अपेक्षेच्या तुरुंगामध्ये बंदिस्त केले गेले. कोवळे जीव, सुनेच्या मुठीत अडकलेले सासू किंवा सासूच्या जाच्यामध्ये जखडलेले सून याची आज आम्ही विशेष आठवण करतो. अशा बंधू भगिनींना हर घडी क्रूसावर खेळण्याऐवजी त्यांना भेट देऊन सहानुभूती व प्रेम देण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया. 3 तास येशू क्रूसावरी टांगू
येशूने 3 तास क्रुसावर मरण यातना सहन केल्या. त्याचा जीव टांगणीला लागला, जीभ टाळूला चिकटली, हळूहळू श्वास कोंडू लागला. त्यातच त्याने सर्वांना क्षमा करून अखेरची निर्वाणीराव केली. मला तहान लागली आहे, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. असे बोलून आपल्या पित्याच्या हाती आत्मा सोपून त्याने मान टाकले. तेव्हा अवघी पृथ्वी थरथरली, सूर्याचा प्रकाश अंधुक झाला, एका थरार नाट्याचा अंत झाला. हे प्रभू, जीवनाच्या सागराला मृत्यूचा किनारा असतो, म्हणूनच हे जीवन अधिक सुंदर वाटते. मृत्यू हा आमच्यासाठी कुटुंबाला अधूनमधून भेटी देतो. कुटुंबासाठी हसता खाल्लेले ज्येष्ठ स्त्री पुरुष देवाघरी निघून जातात. अपघातात, आजारात तरणीवान पोरे अखेरचा श्वास घेतात. अशा प्रसंगी मरणाघरी एखादी रात्र काढणे, अंत्यविधीची तयारी करणे, नातेवाईकांना बातमी देणे इत्यादी संस्कारामध्ये आमचे बंधू भगिनी पुढाकार घेतात. साक्रामेंटासमोर घातलेल्या नाईट व्हिजन प्रमाणे मरणाघरची रात्र आम्हाला पवित्र जागरण विधी समान भासावी म्हणून आम्हाला कृपा दे. आज तुझ्यासाठी मरणापेक्षा तुझ्यासाठी जगणाऱ्या जिवंत रक्त साक्ष्यांची गरज आहे. हे सत्य आमच्या अंतकरणावर कोरण्यास आम्हाला मदत कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. जोसेफ आणि निकोदेमुस क्रूसावरून येशू देहास काढून या ठेविती प्रभूस मांडीवरी मारियेच्या त्यास. बघतो तुझी करीतो झाडांचे आपल्या पोटदुखाने सर्व जगाचे तारण केले आहे. चैतन्यशील असा येशूचा देह क्रुसावर लोंबकळू लागला. आता मोठा शब्बास जवळ येऊन टिकलेला आहे. योसेफ, अरिमथाईकर व निकोदेम हे येशूचे गुप्त शिष्य पिलाताकडून परवानगी घेऊन येशूचा मृत्यूदेह क्रुसावरून काढून घेतात. यहुदी संप्रदायाप्रमाणे बाळाचा मृत्यू मातेच्या हयातीत झाला तर ते बाळ मातेच्या मांडीवर विसावू द्यायचं असतं. त्यानुसार येशूचा मृत्यूदेह मरियेच्या हाती दिला जातो. एलिया संदेशाने सारखत येथील विधवेचा मुलगा मरणातून जिवंत केल्यानंतर त्याला आपल्या मातेच्या हाती सोपवून दिले. नाईनच्या विधवेचा मुलगा जिवंत केल्यानंतर येशूने देखील त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. चिंतन. हे येशू आमच्या गाव परिवारातील बऱ्याचशा समस्या या एखाद्या मृतदेहासारख्या आहेत. त्या विश्वासाने पवित्र मारीच्या चरणापाशी ठेवण्यासाठी कौटुंबिक सामूहिक प्रार्थना करण्याऐवजी आम्ही कुरकुर करतो. आजपर्यंत आम्ही मातेच्या व्यंगेत काय ठेवलेले आहे? गळ्याला नंख लावलेली वाटते, गर्भलिंग, चिकित्सेमध्ये गळा घोटलेल्या बालिका, गर्भपातामध्ये चिरडलेली जीव, हे पवित्र देवमाते, आम्ही आमच्या हातून घडलेल्या या घोर अपराधाबद्दल तुझी मनोमन क्षमा मागतो. हा घेऊन येशूचा मृत मग ठेवियती कबरेत. निर्जीव देह येशूचा तेथ राहिला संजीवनापर्यंत. 14वे स्थान. येशूला खडक्यात पुरता. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो आणि तुझी स्तुती करीतो. ज्ञानी लोकांनी बाळ येशूला 3 भेटवस्तूंचा नजराणा दिलेला होता. सोने, ऊद आणि कंदरस.
सोने हे ख्रिस्ताच्या राजेपणाचे, ऊट त्याच्या याजकपदाचे, तर गंधर्व त्याच्या संदेशीय प्रेषितीय कार्याचे प्रतीक होते. येशू एक राजा म्हणून जीवन जगला. यहुद्यांचा राजा म्हणून त्याचा उल्लेख करण्यात आला. होसान्ना म्हणून त्याला गौरविण्यात आले. याजक या नात्याने त्याने सर्व संस्काराची स्थापना केली. हे येशू, तू आमच्यासाठी 3 दिवस थडग्यात राहिलास. त्याचे प्रतीक म्हणून आम्ही पवित्र मिसावलीत भाकर मोडतो. तिचा छोटासा तुकडा द्राक्षरसाच्या प्याल्यात टाकतो व शेवटी भाकरीचे 2 भाग एकत्र करून ती उंचावतो. भाकर मोडणे म्हणजे तुझे मरणे, तुकडा प्याल्यात टाकणे म्हणजे तुला पुरणे, भाकर उंचावणे म्हणजे तुझे पुनरुत्थान. पवित्र साक्रामेंताला समर्पित केलेल्या ह्या वर्षात श्रद्धेच्या पवित्र रहस्यावर विश्वास ठेवूनच आम्हाला आमच्या गाव परिवारातील समस्यासाठी मोडण्यासाठी शक्ती दे. स्नान संस्काराद्वारे आम्हाला लाभलेले याजक, राजा व संदेष्टा हे तिहेरी प्रेषित कार्य करण्यास आम्हाला मदत कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे येशू, माझ्या सर्व समर्थ देवा, तू माझ्यासाठी असहाय्य यातना सहन केल्यास, माझवर अपार माया केलीस, त्याबद्दल मी तुला अत्यंत आभारी आहे. तुझे कष्ट व अपार दुःख यातना आठवून मला माझ्या पापांबद्दल खरोखरच पश्चाताप होतो. मी यापुढे सर्व पाप प्रसंगापासून दूर राहील. तुझवर, तू आम्हाला दिलेल्या आमच्या प्रिय मातेवर तसेच साऱ्या मानव जातीवर निस्वार्थपणे प्रेम करण्यास मला कृपा दे. तू आम्हासाठी क्रूसाच्या मरणापर्यंत आज्ञाधारक झालास. मीही तुझ्या आज्ञांचं पालन करावं म्हणून तुझ्या पवित्र 5 घायांमुळे मला तुझे कृपादान बनवले. प्रार्थना प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आपण आपल्या हेतूंसाठी आणि विशेष करून आपले महागुरू फ्रान्सिस, आपले बिशप आणि आपल्या सर्व धर्मग्रामाच्या हेतूसाठी आपण नमोमनी अर्पण करूया. की आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आणि तसेच आमच्या आणि आम्हाला मोहात प्रभू तुझ्या काही आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या काही आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र देवाचे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या काही आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची माते, आत्म्यांचा गौरव असो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपण सर्व आशीर्वाद देवो.